आपल्या पृथ्वीवरील कल्पनाशक्तीच्या सीमा ओलांडणारे विलक्षण आकार आणि रंग आहेत, जे आपल्या सर्व कल्पना मोडीत काढतात. चमचमणाऱ्या वन तलावापासून ते गडद महासागरापर्यंत आणि उंच धबधब्यापर्यंत ही ठिकाणे म्हणजे निसर्गाचे अद्भुत सौंदर्य, ज्वालामुखीचे रौद्र रूप, एक अवास्तव जवळजवळ परग्रहासारखे जग निर्माण करतात. लोक अंधारातून प्रवास करून अशा तेजस्वी प्राचीन प्रदेशांचा शोध घेतात, जे जणू दुसऱ्या ग्रहावरचे आहेत असे वाटते. पृथ्वीवरील सर्वात विलक्षण ठिकाणे उलगडण्यासाठी आमच्यासोबत या महाकाव्यमय प्रवासात सामील व्हा. नमस्कार, मी आहे भागूजी गुरु. तुम्ही पाहत आहात प्रियाची पायपीठ हे यूट्यूब चॅनल. चला तर थेट आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. फ्लाय गाईज ऑफ USA. नेवाडा येथील फ्लाय गिझर हे एक मानवनिर्मित आश्चर्य आहे, ज्यात परग्रहाचा स्पर्श जाणवतो. गरम पाणी 5 फूट उंच उडते. खोल भूऔष्णिक दाबामुळे 200 डिग्री तापमानात वाढणारे रंगीबिरंगी जीवाणू या गिझरला लाल, पिवळे आणि हिरवे रंग देतात. अपघाती ड्रिलिंगमुळे तयार झालेले हे मानवी चुका आणि निसर्गाचे एक अनोखे मिश्रण आहे. शास्त्रज्ञ येथील सूक्ष्म जीवांचा आणि अत्यंत प्रतिकूल वातावरणाविषयीच्या त्यांच्या अंतर्दृष्टीचा अभ्यास करतात. सतत निघणारे वाफ आणि तेजस्वी रंगछटांमुळे हे अलौकिक दिसते. पर्यटक त्याच्या चमकणाऱ्या, सतत बदलणाऱ्या पृष्ठभागाकडे आकर्षित होतात. क्रिस्टल्सची गुहा, मेक्सिको. शेलेनाइटचे प्रचंड स्तंभ, ज्यापैकी काही 36 फूट लांब आहेत, ते 5.5 लाख वर्षांमध्ये हळूहळू तयार झाले. मॅग्मामुळे तापलेल्या उष्ण भूजलाने जिप्सम विरघळून त्याचे या अर्धपारदर्शक स्तंभांमध्ये रूपांतर केले. गुहेतील हवा 100.26 अंश फॉरनहीट तापमानाची असून त्यात जवळजवळ संपूर्ण आर्द्रता असते, ज्यामुळे भेट फक्त काही मिनिटांपुरतीच मर्यादित राहते. आत अडकलेले प्राचीन सूक्ष्मजीव शोधण्यासाठी शास्त्रज्ञ कोअर ड्रिल करतात. प्रत्येक क्रिस्टलचे वजन 55 टनापर्यंत असते, जे पृथ्वीच्या खोल भूतकाळाचे संकेत देतात. हे स्थळ दाखवते की अत्यंत उष्णता कालांतराने खनिजांना कसा आकार देते. संवर्धनाच्या प्रयत्नामुळे हे नाजूक आश्चर्य हानीपासून सुरक्षित ठेवलेले आहे. हे ज्वालामुखीच्या जन्माचे एक गोठलेले छायाचित्र म्हणून उभे आहे. नामाफियाल आइसलँड. आइसलँडमधील माफिया दुसऱ्या ग्रहाच्या पृष्ठभागाची एक झलक असल्यासारखे वाटते. उकळत्या चिखलाचे डबके जवळजवळ 200 अंशावर बुडबुडे सोडतात, ज्यामुळे गंधकयुक्त चिकणमाती बाहेर पडते. लाल आणि पिवळ्या रंगाने माखलेली ओसाड जमीन विषारी मातीमुळे कोणत्याही वनस्पतींना आधार देत नाही. येथील पृथ्वीचा पृष्ठभाग वायूच्या दबावामुळे होणाऱ्या लहान कंपनांनी सक्रिय आहे. 16व्या शतकात गंधकाचे उत्पादन सुरू झाले, ज्यामुळे या प्रदेशाच्या इतिहासाला आकार मिळाला. शास्त्रज्ञ परग्रहीय जगाबद्दलचे धागेदोरे शोधण्यासाठी येथील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा अभ्यास करतात. माफियाचा कठोर निर्जीव भूप्रदेश हा पृथ्वीच्या शक्तीचे एक थेट प्रदर्शन आहे.
तुर्कस्तानमधील कॅपाडोशिया एखाद्या काल्पनिक विश्वातील भूदृश्यासारखे दिसते. येथील 130 फूट पर्यंत उंच असलेल्या चिमण्यांची माथ्याची बाजू रुंद आणि पायाची बाजू अरुंद असून त्यांना प्राचीन ज्वालामुखीच्या राखेने आकार दिला आहे. सूर्योदयाच्या वेळी हॉट एअर बलून या दगडी शिखरावरून एक चित्तथरारक दृश्य निर्माण करतात. प्राचीन लोकांनी खडकामध्ये घरे आणि चर्च कोरून मानवी कला आणि निसर्गाचा संगम साधला आहे. या प्रदेशातील निरभ्र आकाशामुळे ते एक नंदनवन बनते. वाऱ्याने कोरलेला प्रत्येक चिमणीचा अनोखा आकार या जगाबाहेरचा वाटतो. या खडकाळ अधिक प्रदेशाच्या अवास्तव सौंदर्याने पर्यटक मंत्रमुग्ध होतात. डेड व्हॅली इन नामेबिया. नामेबियामधील डेड व्हॅली हे काळाच्या ओघात गोठलेले विलक्षण सुंदर असे एक चिखलाचे मैदान आहे. 900 वर्षापूर्वी मृत झालेली काळवंडलेली काटेरी झाडे भेगाळलेल्या पांढऱ्या मातीच्या पार्श्वभूमीवर उभी आहेत. लाल रंगाचे वाळूचे ढिगारे या दृश्याला वेढतात. यामुळे निळ्या आकाशातील एक विलक्षण विरोधाभास निर्माण होतो. येथे कोरडी हवा झाडांना कुजण्यापासून वाचवते. याच्या अवास्तव जणू काही चित्रासारख्या दिसणाऱ्या रूपासाठी छायाचित्रकार येथे गर्दी करतात. अतिशय सौंदर्य आणि ओसाडपणा याचे इतके प्रभावी मिश्रण तर कुठेही आढळत नाही. डेड व्हॅलीचे हे कालातीत अलौकिक दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकाला मोहित करते. रिफ्लेक्शन कॅनियन. येथील प्राचीन नद्यांनी कोरलेले इंग्रजी एस आकाराचे कडे सूर्यप्रकाशानुसार बदलणारे तेजस्वी लाल आणि नारंगी रंगाचे थर दर्शवतात. तिथे पोहोचण्यासाठी खडतर वाळवंटातून एक दमवणारी पायवाट पार करावी लागते, जी साहसी सहनशक्तीची कसोटी घेते. कॅनियनच्या दुर्गम एकांतवासामुळे तिथे गोडे पाणी किंवा पायवाटा नाहीत, ज्यामुळे प्रत्येक पाऊल एक आव्हान ठरते. नासा येथील खडबडीत भूभागाची तुलना मंगळ ग्रहाशी करते, ज्यामुळे शास्त्रज्ञ आणि संशोधक येथे आकर्षित होतात. मूळ अमेरिकन लोकांच्या कथांमध्ये याला पृथ्वी आणि आकाशाचा पवित्र संगम बिंदू म्हटले जाते. पाण्याची पातळी कमी असल्यामुळे त्याची क्षणिक दृश्यमानता त्याच्या मायावी आकर्षणात भर घालते. हे अस्पर्शित आश्चर्य त्याचा शोध घेण्याचे धाडस करणाऱ्यांना मोहित करते. लेक हिलर इन ऑस्ट्रेलिया त्या नियमांना झुगारून तेजस्वी गुलाबी रंगात चमकते. त्याच्या खारट पाण्यातून शेवाळ आणि जीवाणू हा रंग तयार करतात, जो वादळातही कधीच फिक्का पडत नाही. समुद्रापासून एक अरुंद पट्ट्याने वेगळे झालेले हे सरोवर एका अद्वितीय सूक्ष्म जैविक परिसंस्थेला आधार देते. या दुर्मिळ जीवांच्या संरक्षणासाठी येथे पोहण्यावर बंदी आहे. स्थानिक कथामध्ये याला विज्ञान आणि मिथक यांचा संगम साधणारी एक अलौकिक सीमा म्हटले जाते. हिरव्यागार जंगलाच्या पार्श्वभूमीवर त्याचा तेजस्वी रंग एक विलक्षण विरोधाभास निर्माण करतो. शास्त्रज्ञ इतरत्र असलेल्या जीवसृष्टीबद्दलचे धागेदोरे मिळवण्यासाठी येथील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा अभ्यास करतात. हिलियर सरोवराचे चैतन्यमय आणि एकाकी सौंदर्य त्याला एक अद्वितीय नैसर्गिक आश्चर्य बनवते. ग्रेट ब्ल्यू होल व्हिजिल.
400 फुटांपेक्षा जास्त खोल असलेल्या या विवरात प्राचीन गुहांमधील प्रचंड आकाराचे स्टॅलॅक्टाईट्स आहेत, म्हणजेच खाली लटकणारे दगड आहेत. त्याच्या तळाशी ऑक्सिजन नसल्यामुळे एक मृत क्षेत्र तयार झाले आहे, जिथे कोणतेही मोठे सागरी जीव टिकू शकत नाहीत. प्राचीन काळातील समुद्राची पातळी समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ त्याच्या रचनेचा अभ्यास करतात. पाणबुडे त्याच्या गूढ खोलगट भागाचा शोध घेतात आणि काळाच्या ओघात गोठलेले जीवाश्म शोधून काढतात. दंतकथांमध्ये याला पाताळ लोकात जाण्याचे प्रवेशद्वार म्हटले जाते. प्रवाळ भीतीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या त्याचा गडद निळा रंग जागतिक लक्ष वेधून घेतो. हा नैसर्गिक चमत्कार पृथ्वीचा भूवैज्ञानिक भूतकाळ अशा प्रकारे उलगडून दाखवतो, जसे इतर काही मोजकीच ठिकाणे करू शकते. पामुक्ले तुर्की. तुर्कस्तानमधील पामुक्ले हे एखाद्या स्वप्नवत जगात घेऊन जाणाऱ्या पायऱ्यांसारखे दिसते. येथे पायऱ्यांच्या आकाराचे शेकडो तलाव आहेत, ज्यातील प्रत्येक तलाव 2 फूट खोल आहे. हे ठिकाण एका विचित्र नैसर्गिक रचनेवर वसलेले आहे. कॅल्शियमयुक्त गरम पाण्याच्या झऱ्यांमुळे याची निर्मिती झाली असून गेल्या 2000 वर्षापासून हे एक आरोग्यदायी ठिकाण राहिले आहे. प्राचीन रोमन लोकांनी येथे स्नानगृहे बांधली होती, कारण त्यांचा असा विश्वास होता की येथील पाण्याने त्वचा आणि हाडांचे आजार बरे होतात. सूर्यप्रकाश परावर्तित होऊन हे तलाव फिरोजी ते दुधाळ पांढऱ्या रंगात चमकतात आणि एक मंत्रमुग्ध करणारे दृश्य निर्माण करतात. नासाने एकदा वर्णपटीय चाचण्यांसाठी पामुक्लेच्या उपग्रह प्रतिमांचा वापर केला होता, कारण त्याचा नैसर्गिक पांढरा पृष्ठभाग अत्यंत तीव्रतेने प्रकाश परावर्तित करतो. डॅनकिल डिप्रेशन, इथिओपिया. डॅनकिल डिप्रेशन समुद्र सपाटीपासून सुमारे 410 फूट खाली आहे. येथे 3 टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांपासून दूर सरकतात, ज्यामुळे एक भेग तयार होते आणि त्यातून ज्वालामुखीची मूळ शक्ती उघड होते. एट्राय सारख्या सक्रिय ज्वालामुखीमध्ये दुर्मिळ लाव्हा सरोवरे आहेत, जी वर्षभर उकळत असतात. आम्लयुक्त गरम पाण्याच्या झऱ्यांमधून पिवळ्या गंधकाचे बुडबुडे येतात, जे इतर ग्रहावरील प्राचीन जीवनाचे संकेत देतात. शास्त्रज्ञ येथे एक्स्ट्रीमोफाइल सूक्ष्मजीवांचा अभ्यास करतात, जे मंगळासारख्या परिस्थितीतही वाढतात. शतकानुशतके एक महत्त्वपूर्ण व्यापारी वस्तू म्हणून मिठाच्या सपाट प्रदेशांनी पांढऱ्या खाणी स्वच्छ केल्या आहेत. या भागातील अत्यंत उष्णता आणि कोरडेपणा याला पृथ्वीवरील सर्वात कठोर प्रयोगशाळांपैकी एक बनवते. ही भेग दरी दर्शवते की खंड कसे विभागले गेले आणि नवीन महासागर कसे तयार होऊ शकतात. न्यूझीलंडमधील वेटोमो ग्लोवॉर्म केव्हज, काजव्यांच्या गुहा, या जगातील सर्वात प्रसिद्ध भूमिगत गुहांपैकी एक आहेत. चुनखडीच्या छतावर हजारो काजवे चमकताना दिसण्याच्या दुर्मिळ दृश्यामुळे या गुहा पर्यटकांना आकर्षित करतात. एरेक्सनोकॅम्पा ल्युमिनोसा या नावाच्या अळ्या त्यांच्या निळसर हिरव्या प्रकाशाने छताला चिटकून राहतात आणि अन्नासाठी लहान माशांना आकर्षित करतात. ही जैवदीप्ती त्यांच्या शरीरातील रासायनिक अभिक्रियामुळे निर्माण होते, ज्यामुळे गुहेतील कक्ष ताऱ्यांप्रमाणे उजळून निघतात. ही प्रजाती केवळ येथेच राहते आणि प्राचीन प्रवाहाद्वारे कोरलेल्या
दमट चुनखडीच्या बोगद्यांमध्ये भरभराटीस येते. भूमिगत नद्या प्रवाहाद्वारे पोषक तत्वे वाहून आणतात, ज्यामुळे इल मासे आणि कीटकांना आधार मिळतो. हा प्रकाश आळ्यांना डोळ्यांशिवाय शिकार करण्यास मदत करतो. ही जगण्याची एक हुशार युक्ती आहे. भिंतीमधील जीवाश्म गुहेच्या लाखो वर्षांच्या जीवनाचे दर्शन घडवतात. हॉर्सटेल धबधबा, अमेरिका. हा क्षणभंगूर धबधबा योसेमाइटच्या प्रकाश खेळाची जादू टिपतो. ती दरीच्या नैसर्गिक बदलत्या सौंदर्याकडे लक्ष वेधून घेते. हॉर्सटेल धबधबा एल कॅपिटनच्या कड्यावरून एका नाजूक पदराप्रमाणे खाली कोसळतो. फेब्रुवारीच्या अखेरीस सूर्याच्या किरणांनी धुळीला बदलून तिच्या प्रवाहाचे रूपांतर तेजस्वी नारंगी आणि लाल रंगात केले जाते, जे जणू आगीसारखे भासते. वितळलेल्या बर्फामुळे या क्षणिक धबधब्याला पाणी मिळते, जो हिवाळी वादळानंतर काही दिवसच टिकतो. प्रकाश अचूकपणे जुळून येतो आणि ग्रॅनाइटच्या पार्श्वभूमीला उबदार रंगांनी रंगवतो. प्रेक्षक पिकनिकच्या ठिकाणी जमतात आणि हा क्षणिक देखावा उलगडताना पाहतात. ढग किंवा प्रवाहामुळे चमक बदलत असल्याने कोणत्याही दोन संध्याकाळ सारख्या नसतात. वसंत ऋतू येईपर्यंत हा धबधबा नाहीसा होतो आणि कडे उघडे पडतात. नॅट्रॉन सरोवर. नॅट्रॉन सरोवर हे एक अत्यंत क्षारयुक्त अल्कधर्मी सरोवर आहे, जिथे पाण्याचा pH सुमारे 12 पर्यंत पोहोचतो, जो मांस जाळण्या इतका तीव्र असतो. ज्वालामुखीच्या क्षारामुळे निर्माण होणाऱ्या उच्च क्षारतेमुळे शेवाळांच्या वाढीमुळे पाणी लालसर होते, जे केवळ कणखर फ्लेमिंगोसाठीच सुरक्षित आहे. दरवर्षी लाखो लहान फ्लेमिंगो येथे प्रजनन करतात आणि शिकारी प्राण्यांपासून मुक्त असलेल्या बाष्पीभवन बेटावर घरटी बांधतात. ध्वनी निरोधक किनारे खूप जवळ आलेल्या पक्ष्यांच्या खनिजांच्या आवरणाने मम्मी बनवतात. गरम पाण्याचे झरे उथळ खोऱ्याला पाणी पुरवतात, ज्यामुळे तापमान भाजून काढणारे राहते. सभोवतालची पाणथळ जागा लपलेल्या डबक्यांमध्ये पेलिकन आणि मासे लपवते. सरोवराच्या काठावर खाऱ्या पाण्यातील कोळंबीने भरलेली खाऱ्या पाण्यातील दलदल आहे. ही लाल सीमा मृत्यू आणि जीवन यांच्यात एक तीव्र सुसंवाद साधते. इगेन क्रेटर, इंडोनेशिया. जावामधील एक इगेनवर आपल्या वाफाळणाऱ्या उंचीमुळे गिर्यारोहकांना आव्हान देते. पांढरा धूर आणि चमकदार पिवळे गंधकाचे स्फटिक उतारांवर पसरलेले असतात, ज्यामुळे एकाच वेळी क्रूर आणि रहस्यमय असे दृश्य तयार होते. हा मार्ग एका फिरोजी रंगाच्या सरोवराकडे तीव्र चढणीला आहे, जे जगातील सर्वात आम्लयुक्त सरोवर असून त्याच्या काठावर गंधकाची छिद्रे आहेत. रात्री पेटलेल्या वायूमधून निळ्या ज्वाला बाहेर पडतात. ही एक दुर्मिळ चमक आहे, जी पृथ्वीवर फक्त दोनदाच दिसली आहे. स्थानिक खाणकामगार केवळ साध्या साधनांचा वापर करून दररोज आपला जीव धोक्यात घालून 130 पौंडापेक्षा जास्त वजनाचे गंधकाचे ठोकळे डोंगरावरून खाली वाहून नेतात. नासा या जागेचा एक नैसर्गिक प्रयोगशाळा म्हणून अभ्यास करते आणि येथील अत्यंत प्रतिकूल वातावरणाची तुलना शुक्र ग्रहावरील कठोर परिस्थितीची करते.
इंद्रधनुषी पर्वत पेरू. पेरूमधील विनिकुंका नावाच्या इंद्रधनुषी पर्वताच्या उतारावर पवित्र रंग सामावलेले आहेत. लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या खनिज पट्ट्या क्वेचुआ समुदायाद्वारे पूजनीय असलेल्या या पर्वतांना रंगवतात. स्थानिक लोक पर्वताचा आत्मा अप्पूच्या सन्मानार्थ कोकिली अर्पण करतात. पेरोडा नावाचे लोक विरळ गवतावर अल्पाकात चरवतात, ज्यामुळे ही भूमी परंपरेशी जोडली जाते. प्राचीन पायवाटा एकेकाळी बर्फात लपलेल्या विस्तीर्ण दृश्यांपर्यंत घेऊन जातात. उत्सवामध्ये संगीत आणि नृत्यांच्या साथीने पर्वतांच्या तेजस्वी रंगाचा उत्सव साजरा केला जातो. हा पवित्र समुद्र किनारा नैसर्गिक आश्चर्य आणि खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक मुळांचा संगम आहे. येथील रंगीबेरंगी पट्टे श्रद्धा आणि लवचिकतेच्या कथा सांगतात. नरकाचे द्वार तुर्कमेनिस्तान. तुर्कमेनिस्तानमधील नरकाचे द्वार अविरत आगीने जळत आहे. 1971 मध्ये एक गॅस विहीर कोसळल्याने ज्या ज्वाळा भडकल्या त्या आजही धुमसत आहेत. मिथेन वायू या विवराला ऊर्जा पुरवतो, जे वाळवंटातील रात्रीच्या पार्श्वभूमीवर लाल रंगात चमकते. शास्त्रज्ञ भूमिगत साठे समजून घेण्यासाठी त्याच्या वायू उत्सर्जनाचा अभ्यास करतात. आजूबाजूची वाळू, करपलेली काळी वाळू त्याच्या विचित्र रूपाला एक वेगळेच रूप देते. विषारी प्रसार रोखण्यासाठी अभियंत्यांनी त्याला आग लावली, ज्यामुळे एक अनपेक्षित आश्चर्य निर्माण झाले.